अरे दोस्तों, तर आज ना काळभैरवाची जयंती आहे. तर त्याच्यासाठी मी इथं नैवेद्य बनवला. पोळ्या, खिचडी आणि मेथीची भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तर मी मेथीची भाजी बनवली. ॲक्च्युली भाकर बनवायला पाहिजे बाजरीची, पण मी बाजरीची भाकर नाही बनवली. तर इथं मी आता नैवेद्य वगैरे काढलं आहे. तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मी 5 पोळ्या बनवल्या, नैवेद्य काढला आणि भाजी भात काढला. त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये मी इथं पूजेचं दिवा वगैरे घेतले, वाती घेतले. नंतर मग हे आगपेटी आणि हा डबा माझा पॅक झाला. म्हणजे हे पूजेचं साहित्य आणि हे माझं नैवेद्याचं. तर इथं बघू शकता माझी तयारी झालेली आहे. मी ऑरेंज कलरची साडी घातली, नॉर्मल माळ वगैरे घातलेली आणि हलका नॉर्मल मेकअपही केलं मी. आणि त्यानंतर आम्ही निघालो आणि इथं आम्ही मंदिरात पोचलो. मी आधी पूजा वगैरे सगळं करून घेतल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला. कारण की पूजा करताना मला व्हिडिओ करायला नाही आवडत, म्हणजे आपलं लक्ष पूजेमध्ये नसतं, म्हणून मी तो व्हिडिओ नंतर बनवला. तर हे बघा तुम्ही मी इथं दाखवते. पहिलं जे मंदिर होतं ते गणपतीचं मंदिर होतं. गणपतीच्या मंदिराच्या पुढं इथे ना याचं मंदिर आहे, काळभैरवाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे, खूप लोक येतात. मग इथं पूजा वगैरे करतात. काळभैरवाची आजी घरी असल्यामुळे त्या मंदिराला खूप डेकोरेशन केलं गेलं. बघू शकता तुम्ही मस्तपैकी मंदिर सजवलेलं होतं आणि गर्दी असल्यामुळे मंदिर व्हिडिओ थोडंसं हलत होता. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मंदिर येतात. तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. खूप छान दर्शन वगैरे आमचं झालं. गर्दी असल्यामुळे बी आमचं दर्शन खूप सुंदर झालं. नैवेद्य दाखवला, दिवा आरती केली. आणि इथं नैवेद्य दाखवलं झाल्यानंतर त्यानंतर मग आम्ही इथं मस्तपैकी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आरती करायला आम्ही थांबलो. नाश्ता आम्ही पाणीपुरीचा नाश्ता केला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आलो तुम्ही बघू शकता इथं थोडंसं शूट केलं होतं, जास्त काही शूट केलं नाही. नंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर जेवण वगैरे केलं, भांडे घासले मी. इथं बघा तुम्ही बघू शकता माझे भांडे घासले गेलं, किचन पूर्ण मी साफ केला, आवरला गेला माझा हा नैवेद्य. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.